आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचे जे शब्दसमूह आपले राहिले होते, लास्ट व्हिडिओमध्ये आपण 70 शब्द केले होते, त्याच्या पुढचे जे शब्द राहिलेले आहेत ते आपण करणार आहोत. म्हणजेच काय तर 100 शब्द आपले पूर्ण करणार आहोत. पण त्या अगोदर आपण बघूया शब्दसमूह. 2 किंवा 2 पेक्षा अधिक अक्षरे एकत्र आल्यानंतर ज्या अक्षराच्या समूहाला निश्चित असा अर्थ प्राप्त होतो त्याला काय म्हणतात तर शब्दसमूह. म्हणजेच ग्रुप ऑफ वर्ड. एक ग्रुप असतो जो शब्दांचा, त्याला एकच नाव दिलेलं जातं, त्याला शब्दसमूह असं म्हणतात. तर चला बघूया 71 वाला. घरी पाहुणा आलेला, म्हणून पाहुणा आलेला. सो तो कोण असतो आपला अतिथी. म्हणजेच पाहुणा जो असतो त्याला काय म्हणतात अतिथी. श्रम न करता खाणारा ऐत खावो. म्हणजे काही लोकांना असं असतं ना की कष्ट नाही करायचं पण खूप श्रीमंत होण्याची स्वप्न आहेत आणि फक्त दुसऱ्यांच्या जीवावरती बसून खातात, ते कोण असतात ऐत खावो. दगडासारखे कठोर हृदय असलेला पाषाण हृदयी. म्हणजे काही लोक अशी असतात जी म्हणजे कठीण काळजाची असतात, असं म्हणतो की त्यांना कोणाबद्दल काहीच फिलिंग्स वगैरे नसतात. सो ती कोण आहेत पाषाण हृदय. पाषाणचा अर्थ येणार आहे दगड आणि हृदय ज्याचं हृदय दगडासारखं आहे. राजाची स्तुती करणारा. सो राजाची स्तुती कोण करतं तर भाट. जमिनीवर राहणारा भूचर. जे प्राणी आहेत ते जमिनीवर राहतात, ते काय असणार आहे भू म्हणजे जमीन आणि चर म्हणजे राहणारे. पाण्यात राहणारा जलचर. आणि जे प्राणी पाण्यात राहतात त्यांना जलचर म्हणतात. जमिनीवर राहणारे भूचर आणि पाण्यामध्ये राहणारे जलचर. जमिनीचा अर्थ आहे भू म्हणजे जमीन आणि जल म्हणजे पाणी. सो पाण्यात राहणारे जलचर झाले, जमिनीवर राहणारे भूचर झाले. जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहणारा उभयचर. म्हणजे दोन्ही ठिकाणी राहू शकतो. जसं की बेडूक आहे जो पाण्यामध्ये पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो. कासव पाण्यामध्ये पण राहतो, जमिनीवर पण राहतो. खेकडा पाण्यामध्ये पण राहतो, जमिनीवर पण राहतो. मोजका आहार घेणारा मिताहारी. म्हणजे काही लोक जे डाएट करतात म्हणजे नेमकं मोजकंच खातात, एक्स्ट्रा खात नाही, सो त्यांना काय म्हणतात मिताहारी. कमी बोलणारा मितभाषी. म्हणजे काही लोक अशी असतात ज्यांना जास्त बोलायला आवडत नाही, सो ते कोण असतात तर मितभाषी. कलेची आवड असणारा रसिक. रसिक म्हणजे जे प्रेक्षक वगैरे आहेत ज्यांना कलेची वगैरे आवड आहे, मग ते नाटक बघणारे असतील, जे नाटक बघायला जातात, कोणाला पिक्चर बघायला आवडतो तर ते जातात. सो कलेची आवड, ते त्यांना काय असतं कलेची आवड असते, त्यांना काय म्हणतात रसिक. सर्वांशी मिळून मिसळून वागणारा. आता सर्वांशी मिळून मिसळून कोण वागतो त्याला काय म्हणतात तर मन मिळाव. म्हणजे तो कोणामध्ये पण ॲडजस्ट होऊ शकतो. शत्रूला सामील झालेला फितूर. म्हणजे जसं की शिवाजी महाराजांच्या काळामधले जे होते, जे जाऊन ते मुघलांना मिळालेले होते. आता छावा पिक्चर बघितल्यावरती समजलंच असेल की त्याच्यामध्ये दाखवलं होतं की फितूर कसे होतात. सो फितूर म्हणजे काय तर आपल्या जो राजा आहे किंवा आपल्या घरातल्या गोष्टी जाऊन दुसऱ्यांना सांगणं. सो ते काय असतं तर किंवा शत्रूला जेव्हा सांगतो आपण, सो ते काय असतं फितूर. फितूर म्हणजे गद्दारी करणं. त्यानंतर आहे अतिशय लवकर रागावणारा. म्हणजे काही लोक अशी असतात ज्यांना खूप लगेच राग येतो, त्यांना काय म्हणतात शीघ्र कोपी. शीघ्र म्हणजे लवकर, कोपी म्हणजे रागावणं किंवा त्याच्यावरती भडकणं. सभेमध्ये निर्भयपणे भाषण करणारा सभाधीर. म्हणजे काही लोक जे असतात की सभा आहे किंवा जसं कुठेही स्टेजवरती बोलायचं असेल तर ते काय घाबरतात. आणि काही असे असतात की जे निर्भीडपणे बोलतात, सो ते काय असतात तर सभाधीर. सभा म्हणजे जी भरलेली आहे सभा आणि धीट म्हणजे धाडसी. आधीपासून राहत असलेले आदिवासी. आता याच्यावरती आधीपासून कोणती लोक राहत आलेली आहेत त्या लोकांना काय म्हणतात तर आदिवासी. मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय. म्हणजे कोण असा आहे जो मृत्यूवरती पण विजय मिळवतो तर त्याला मृत्युंजय म्हणतात. लिहिता वाचता न येणारा निरक्षर. आता ज्याला लिहायला वाचायला येत नाही तो कोण होणार आहे निरक्षर. आणि ज्याला वाचता लिहिता येतं तो कोण असणार आहे साक्षर. सो साक्षरचं अपोजिट विचारलं तर निरक्षर येणार आहे. कर्तव्य तत्परतेने पार पाडणारा. म्हणजे एखादा व्यक्ती असतो जो त्याला म्हणजे त्याची कर्तव्य, त्याच्या जबाबदाऱ्या जिम्मेदाऱ्या पार पाडायला आवडतो, तो कोण असणार आहे कर्तव्य तत्पर. ऐकायला व बोलायला न येणारा मूक बधीर. आता ऐकायला कशाने येतं तर कानाने येतं. सो बधीर म्हणजे काय ऐकू न येणं, त्याला बधीर म्हणतात. आणि बोलायला न येणारा म्हणजे मूक. मूक म्हणजे तोंड, त्याला तोंडातून बोलता येत नाही आणि ऐकायला येत नाही, म्हणजे तर काय मूक बधीर. मूक यांनी तोंड आणि बधीर यांनी न ऐकणं. अनुभव नसलेला अननुभवी. म्हणजे ज्याला अनुभव एक्सपिरियन्स नाही आहे त्याला काय म्हणतात अननुभवी. अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक. आता अग्नीची म्हणजे
अग्नी तर माहितीच असेल सगळ्यांना. सो त्याची पूजा कोण करतो? तो अग्निपूजक. अन्नाची भिक्षा मागणारा माधुकरी किंवा भिकारी, जो अन्नाची भिक्षा मागतो. आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी, म्हणजे काही लोक अशी असतात जी स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतःला जसं वाटतं तसे वागतात, त्यांना काय म्हणतात? तर स्वच्छंदी. आकाशाला भेद करणारे गगनभेदी, म्हणजे काय? एखादा एखादा व्यक्ती यश मिळवतो, सो आकाशाला भेद करणं म्हणजे काय? तर त्याने त्याच्या स्वप्नांना जिंकलेलं असतं, त्याला म्हणतात. गगनचा दुसरा अर्थ येणार आहे आकाश, म्हणजे आकाशाला भेदणारा गगनभेदी. आपलाच फायदा करून घेणारा, काही लोकांना सवय असते की आपलाच फायदा, म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपला फायदा दिसतो तीच गोष्ट फक्त करणे, सो त्याला काय म्हणतात? स्वार्थ साधू. इच्छिलेली वस्तू देणारा मनी. आता चिंतामणी गणपतीचं पण ऐकलं असेल. सो चिंतामणी गणपतीजवळ बोललेली प्रत्येक गोष्ट खरी होते असं म्हणतात. सो चिंतामणीचं काय आहे? तो एक मणी आहे. आणि इच्छिलेला म्हणजे इच्छिलेली वस्तू, आपल्याला जे काय हवं आहे ते त्याच्यापासून मिळतं असं मानलं जातं. म्हणजे इच्छिलेली वस्तू देणारा मणी कोण असेल? तर तो चिंतामणी. लक्षात ठेवा की चिंतामणी आपला बाप्पा. इतरांना मार्ग दाखवणारा मार्गदर्शक. त्यानंतर आहे अतिशय संपत्तीमान पुरुष कुबेर, म्हणजे ज्याच्याकडे खूप संपत्ती आहे, खूप धन दौलत आहे, सो तो कोण असणार आहे? कुबेर, कारण कुबेर पण खूप श्रीमंत होते. एकटा राहण्याची आवड असणारा एकलकोंडा, काही लोकांना एकटंच राहायची सवय असते, सो त्यांना काय म्हणणार आहे? एकलकोंडा. एखाद्या संस्थेची स्थापना करणारा असणार आहे संस्थापक. संस्था म्हणजे ट्रस्ट वगैरे जे असते, जे स्थापन करतात, त्यांना काय म्हणतात? तर संस्थापक. अशा प्रकारे जर तुम्हाला अनेक शब्दांसाठी एक शब्द जर आला तर लिहायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.